लेक्चर आपण ओर्स ऑफ कॉपर बघितलं होतं, ओर्स ऑफ आयर्न बघितलं होतं. तर मेटलॉजी चॅप्टरमध्ये आपण साधारणपणे मागील लेक्चरला आयर्न मेटल हा हेमेटाइट ओर मधून कसा सेपरेट केला जातो हे बघितलं होतं. तर त्याच्या काही मेथड होत्या की फर्स्ट क्रशिंग, त्यानंतर कॉन्सन्ट्रेशनमध्ये पुन्हा आपण पहिले होते मेथड की ग्रॅव्हिटी सेपरेशन मेथड, इलेक्ट्रोमॅग्नेटिक सेपरेशन मेथड, त्याशिवाय फ्लोटेशन प्रोसेस, कॅल्शिनेशन प्रोसेस, रोस्टिंग प्रोसेस हे आपण मेथड मागील लेक्चरला बघितल्या होत्या. त्यानंतर त्याचं आपण रिडक्शन केलं होतं. रिडक्शनमध्ये स्मेल्टिंगमध्ये ब्लास्ट पाण्याचा यूज केला होता, ॲल्युमिनोथर्मिक प्रोसेस पहिली होती, बेस्मरायझेशन पहिलं होतं, बेस्मर कन्व्हर्टर. त्यानंतर आपण रिफायनिंग प्रोसेस केलेली आहे. स्मेल्टिंग प्रोसेसमध्ये आपल्याला वितळलेला मेटल मिळत होता, पण तो इम्प्युअर होता, अशुद्ध होता. तर तो अशुद्ध मेटल आपल्याला शुद्धीकरण करण्यासाठी आपण पुढची प्रोसेस वापरली होती, त्याला आपण रिफायनिंग प्रोसेस म्हणतो. तर त्याच्यामध्ये कूलिंग मेथड वापरली होती किंवा इलेक्ट्रो रिफायनिंग मेथड. या मेथडच्या आधारे आपण मेटलचं शुद्धीकरण केलेलं आहे. त्याच पद्धतीनं आपण ओर्स ऑफ कॉपर, कॉपरच्या ओर कोणकोणत्या केल्या होत्या. तर कॉपरचे मुख्य ओर आहे कॉपर पायराइट CuFeS2, ह्या त्याचा केमिकल फॉर्म्युला आहे. ह्या मुख्य ओर कॉपर पायराइट मुख्य ओरपासून आपण कॉपर मेटल सेपरेट केलेला आहे, पण सेपरेट करताना ह्याच प्रोसेस आपण वापरलेल्या आहेत. तर त्यानंतर आपण आता नेक्स्ट पुढचा पॉईंट बघतो आहोत, प्रॉपर्टीज ऑफ आयर्न अँड कॉपर. प्रॉपर्टीज ऑफ आयर्न अँड कॉपर. प्रॉपर्टीज ऑफ आयर्न अँड कॉपर. फर्स्ट प्रॉपर्टी आहे हार्डनेस. फर्स्ट आहे हार्डनेस. आता हार्डनेस म्हणजे काय, तर वेअर ऑर एब्रेशन, वेअर ऑफ एब्रेशन और पेनिट्रेशन. की हार्डनेस म्हणजे एखाद्या मेटलला वारंवार घर्षण झालं असतं. एब्रेशन म्हणजे घर्षण किंवा पेनिट्रेशन म्हणजेच काय, थोडक्यात लोड आलेला आहे किंवा व्हायब्रेट झालेला आहे, अचानक घात झालेला आहे त्याच्यावर, तर तो मेटल त्या पोझिशनला ब्रेक होत नाही. त्या पोझिशनला मेटल हाय तसा स्थिर राहतो. त्या मेटलवरती कुठलाही बदल घडून येत नाही. त्या मेटलच्या गुणधर्माला आपण काय म्हणतो, हार्डनेस. प्रॉपर्टीज म्हणजे गुणधर्म, कुणाचे, आयर्न आणि कॉपर या मेटलचे गुणधर्म. तर त्यांच्याकडे हार्डनेस हा एक गुणधर्म चांगला आहे की ते मेटल वरती पेनिट्रेशन म्हणजेच आपण व्हायब्रेशन म्हणतो किंवा ॲब्रेशन म्हणजे घर्षण. तर त्या मेटलला घर्षण झालं असता किंवा अचानक एखादा घात झाल्यानंतर व्हायब्रेट झाला मेटल, तर ते मेटल काय होत नाही, इझिली ब्रेक होत नाही, तुटून जात आहे. त्या गुणधर्माला आपण काय म्हणतो, हार्डनेस असे म्हणतो. सेकंड प्रॉपर्टीज बघूया आपण. टेन्साइल स्ट्रेंथ. टेन्साइल स्ट्रेंथ. टेन्साइल स्ट्रेंथ म्हणजेच काय, ॲबिलिटी ऑफ मेटल, ॲबिलिटी ऑफ मेटल टू कॅरी ए लोड विदाउट ब्रेकिंग. तर टेन्साइल स्ट्रेंथ म्हणजे मेटलचा असा गुणधर्म आहे की त्या गुणधर्म म्हणजे मेटलवरून त्या पोझिशनला लोड वाहून नेत असताना त्याच्यामधून लोड वाहला असता तो मेटल ब्रेक होत नाही. त्या लोड घेण्याची क्षमता असणाऱ्या मेटलच्या गुणधर्माला आपण काय म्हणतो, टेन्साइल स्ट्रेंथ. टेन्साइल ॲबिलिटी ऑफ मेटल टू कॅरी अ लोड विदाउट ब्रेकिंग. एखाद्या अवजड वाहनामध्ये आपण माल भरतोय, भरपूर भरतोय, पण ते वाहन
भरल्यानंतर माल हाय तसं घेऊन जात आहे, त्या ठिकाणी त्या व्हेकलची बॉडी ब्रेक होत नाही, त्या गुणधर्माला आपण टेन्साईल स्ट्रेन म्हणतो. आपण टू व्हीलर मध्ये टू व्हीलर वरती आपण दोन नसता तिघं किंवा चौघं पण बसतोय कधी कधी, तर ते बसल्यानंतर ते टू व्हीलरचं जे लोड वाहून येण्याची क्षमता जी आहे त्या मेटलकडे, टू व्हीलरकडे, त्या मेटलच्या गुणधर्माला आपण काय म्हणतो टेन्साईल स्ट्रेन. त्या ठिकाणी ते मेटल ब्रेक होत नाही. ब्रिजमध्ये एक पूल बांधतात माहिती आहे, तर त्या पुलावरून काही ट्रक, उसाचे ट्रक जातात, अवजड वाहने जातात, पण ती वाहनं गेल्यानंतर त्या ठिकाणी ते पूल ब्रेक होत नाही, त्या गुणधर्माला काय म्हणतो आपण टेन्साईल स्ट्रेन. त्यानंतर पुढचा पॉईंट प्रॉपर्टी आहे नंबर टफनेस. टफनेस, आता टफनेस म्हणजे काय बघा, प्रॉपर्टी ऑफ मेटल टू रेजिस्ट, प्रॉपर्टी ऑफ मेटल resist repeated shocks, or vibrations without breaking, तर टफनेस म्हणजे काय की असा मेटलचा गुणधर्म आहे की त्याच्यावर रिपीटेड शॉक्स, पुन्हा पुन्हा आघात झाले किंवा व्हायब्रेशन झाले तर तो मेटल ब्रेक होत नाही, त्या मेटलच्या गुणधर्माला आपण टफनेस म्हणतो. एखाद्या मेटलवरती बघा वारंवार आघात होत असतात किंवा वारंवार त्याच्यावरती व्हायब्रेशन्स होत असतात, पण त्या पोझिशनला तो मेटल ब्रेक होत नाही, तुटत नाही, त्या मेटलच्या गुणधर्माला आपण टफनेस असे म्हणतो. त्यानंतर पुढचा पॉईंट आहे मेलिएबिलिटी. आता मेलिएबिलिटी म्हणजे काय, मेलिएबिलिटी म्हणजे की सोने चांदीची दागिने तुम्हाला माहिती आहे, तो जो धातू आहे त्या धातूवरती हॅमरिंग करून आपल्याला पाहिजे ते आकार देता येतो, बारीक शीट बनवता येते, बारीक पत्रा बनवता येतो, त्याचा जो आकार हवा आहे तो आकार आपण त्या दागिन्यांना देऊ शकतो, त्या मेटलच्या गुणधर्माला मेलिएबिलिटी असते ना. मेलिएबिलिटी म्हणजे काय, एखाद्या मेटलचा असा गुणधर्म की त्या मेटलवरती हॅमरिंग केला असता तुम्हाला पाहिजे तो आकार त्याचा प्राप्त होऊ शकतोय, पण त्या पोझिशनला तो मेटल ब्रेक होत नाही, त्याला आपण मेलिएबिलिटी म्हणतो. सोन्यामध्ये कॉपर मिक्स करतात, तांबे धातू, तर मिक्स केल्यानंतर त्याच्यावरती हॅमरिंग करून सोन्याचे दागिने बनवतातच, पण ते मेटल त्या ठिकाणी ब्रेक होत नाही, त्याला मेलिएबिलिटी म्हणतो आपण. त्यानंतर घ्या पुढचा पॉईंट डक्टिलिटी. आता डक्टिलिटी म्हणजे काय, इट इज द ॲबिलिटी ऑफ मेटल किंवा एखाद्या मेटल which can be stretched in length without breaking. की एखादा मेटल आहे, हा मेटल आहे, ह्या मेटलची आपण काय करायचे, लेंथ वाढवायची. त्यासाठी मेटलला काय केलं पाहिजे, हीट दिली पाहिजे, उष्णता दिली पाहिजे, गरम केल्यानंतर त्याच्यावरती हॅमरिंग केलं पाहिजे. हॅमरिंग करून तुम्हाला जेवढी वायर पाहिजे तेवढी तुम्ही तार त्याची बनवू शकता. कॉपरची तार बघा, तुम्ही पहिले असेल फिटिंगमध्ये इलेक्ट्रिसिटीचं बंद करण्यासाठी वापरतात केबल, तर त्याच्यामध्ये कॉपर धातू असतो, तर त्याची लेंथ बारीक तार बनवलेली त्याची, इट कॅन बी ड्रॉन इनटू ए वायर और स्ट्रेच्ड इन लेंथ विदाउट ब्रेकिंग. की सिल्वर मेटल माहिती आहे, गोल्ड मेटल माहिती आहे तुम्हाला, तर त्याची पण दागिने बनवताना बारीक तार बनवतात, त्या मेटलच्या गुणधर्माला डक्टिलिटी म्हणतो. डक्टिलिटी म्हणजे काय की एखाद्या मेटलची लेंथ वाढवणे, त्याच्यापासून एक बारीक तार तयार करणे, त्याला आपण डक्टिलिटी म्हणतो, पण त्या पोझिशनला तो मेटल ब्रेक होत नाही. नेक्स्ट पॉइंट घ्या
रिफ्रॅक्टरीनेस. आता रिफ्रॅक्टरीनेस म्हणजे काय, तर तुम्हाला एखादा मेटल वारंवार हीट केला असता आणि पुन्हा थंड केला असता, कूल म्हणतो आपण त्याला, हीट वारंवार केला असता किंवा कूल केला असता, तो मेटल काय होत नाही, ब्रेक होत नाही. त्याला आपण इट इज द प्रॉपर्टी ऑफ मेटल विच रेजिस्ट थ्रू शॉक्स किंवा रिपीटेड हिटिंग अँड कूलिंग ऑफ मेटल डज नॉट ब्रेकिंग और क्रॅकिंग. एखादा मेटल वारंवार हीट केलेला आहे, पुन्हा तो थंड झालाय, पुन्हा हीट केलाय, पुन्हा थंड झालेला आहे, तर त्या पोझिशनला ते मेटल ब्रेक होत नाही. त्याला आपण रिफ्रॅक्टरीनेस असे म्हणतो. थोडक्यात काय, रिपीटेड हिटिंग अँड कूलिंग ऑफ मेटल डज नॉट ब्रेकिंग अँड क्रॅकिंग. रिपीटेड म्हणजे पुन्हा पुन्हा हिटिंग किंवा कूलिंग जर केला असता तर मेटल त्या ठिकाणी ब्रेक होत नाही. त्याला आपण रिफ्रॅक्टरीनेस म्हणतो. नेक्स्ट पॉइंट बघा, रिफ्रॅक्टरीनेस. फॅटिग रेजिस्टन्स. फॅटिग रेजिस्टन्स तर फॅटिग रेजिस्टन्स म्हणजे काय, तर फॅटिग ऑकर्स व्हेन ए मटेरियल इज सब्जेक्टेड टू रिपीटेड लोडिंग अँड अनलोडिंग, इट रेजिस्ट स्ट्रक्चरल डॅमेज. की एखाद्या वाहनामध्ये आपण माल भरतोय, माल उतरतोय, तरी पण त्या वाहनाची जी बॉडी आहे, मेटलची ती बॉडी काय होत नाही, ब्रेक होत नाही. त्याला आपण फॅटिग रेजिस्टन्स असे म्हणतो. काय म्हटलं आहे की रिपीटेड लोडिंग अँड अनलोडिंग. लोडिंग म्हणजे भरणे, अनलोडिंग म्हणजे रिकाम करणे. इट रेजिस्ट टू ए स्ट्रक्चरल डॅमेज. पण त्यावेळी त्याची जी बॉडी आहे, स्ट्रक्चर आहे, ते ब्रेक होत नाही. त्याला आपण फॅटिग रेजिस्टन्स असे म्हणतो. फॅटिग रेजिस्टन्स म्हणजे काय, तर त्याची जी बॉडी आहे, त्या बॉडीमध्ये आपण वाहनामध्ये एखाद्या पुन्हा माल भरतोय, उतरतोय, पण त्या परिस्थितीला त्या वाहनाचा आकार बदलत नाही किंवा बॉडी चेंज होत नाही, स्ट्रक्चर डॅमेज होत नाही, ब्रेक होत नाही. त्याला आपण फॅटिग रेजिस्टन्स असे म्हणतो. पुन्हा एकदा सांगतोय बघा, हार्डनेस म्हणजेच काय, की एखादा मेटल घर्षण झाला असता किंवा व्हायब्रेशन झाला असता, तो ब्रेक होत नाही. त्याला आपण हार्डनेस म्हणतो. टेन्साईल स्ट्रेंथ म्हणजे लोड वाहून नेण्याची क्षमता. एखाद्या मेटलवर किती लोड वाहला असता तो त्या ठिकाणी लोड घेऊ शकतो, पण ब्रेक होत नाही. त्याला आपण टेन्साईल स्ट्रेंथ म्हणतो. टफनेस म्हणजे काय, प्रॉपर्टी ऑफ मेटल विच रेजिस्ट रिपीटेड शॉक्स अँड व्हायब्रेशन्स. एखाद्या मेटलवरती वारंवार व्हायब्रेशन्स किंवा शॉक्स, आघात झाले असतील, तरी पण त्या पोझिशनला ते मेटल ब्रेक होत नाही. त्याला आपण टफनेस म्हणतो. त्यानंतर मेजॅबिलिटी माहिती आहे की एखाद्या मेटलला हीट केला असता, त्याच्यावरती हॅमरिंग करून तुम्ही पाहिजे ते आकार शेप देऊ शकताय, त्याची साईज पाहिजे ती बनवू शकताय. त्यालाच आपण मेजॅबिलिटी म्हणतो. त्या ठिकाणी तो मेटल ब्रेक होत नाही. डक्टिलिटी म्हणजे काय, तर एखाद्या मेटलपासून बारीक तार बनवली जाते. इट कॅन बी स्ट्रेच्ड इन ए लेंथ वाढवली जाते, तरी पण तो मेटल त्या ठिकाणी ब्रेक होत नाही. त्याला डक्टिलिटी म्हणतो. रिफ्रॅक्टरीनेस म्हणजे एखादा मेटल वारंवार आपण हीट करतोय, त्यानंतर कूल करतोय, हीट करतोय, कूल करतोय, पण त्या परिस्थितीत तो मेटल ब्रेक होत नाही. त्याला आपण रिफ्रॅक्टरीनेस म्हणतो. त्यानंतर फॅटिग रेजिस्टन्स म्हणजे काय, एखाद्या मशिनरीमध्ये किंवा एखाद्या व्हेकलमध्ये आपण वारंवार माल भरतोय, पुन्हा तो उतरतोय, माल भरतोय, उतरतोय, पण त्या परिस्थितीत त्याचं स्ट्रक्चर कुठलंही डॅमेज होत नाही, ब्रेक होत नाही. त्या गुणधर्माला आपण फॅटिग रेजिस्टन्स असे म्हणतो. त्यानंतर पुढचा पॉईंट बघतोय आपण त्यामधला, हे लिहून घ्या. याच्यावरच्या त्या पुढच्या तुम्हाला
स्पेसिफिक ग्रॅव्हिटी आता स्पेसिफिक ग्रॅव्हिटी म्हणजे काय मेटल्स हॅव हाय डेन्सिटी अँड व्हेरी हेवी आता मेटल एखादा मेटल वजनाला जड असतो त्याची डेन्सिटी जास्त असते त्याला आपण काय म्हणतो स्पेसिफिक ग्रॅव्हिटी त्या गुणधर्म आता लोखंड माहिती आहे तुम्हाला आयर्न मेटल तर वजन तुम्ही लोखंड उचलाय गेला तर वजनाला जडच असते म्हणजे हेवी मेटल आहे त्याशिवाय त्याची ग्रॅव्हिटी पण जास्त डेन्सिटी जास्त आहे कारण की तो पाण्यामध्ये टाकला असता पाण्याची तळाला जातो कारण की डेन्सिटी त्याची जास्त आहे त्या मेटलच्या गुणधर्माला स्पेसिफिक ग्रॅव्हिटी म्हणतो पुढचा पॉईंट बघा स्पेसिफिक हीट स्पेसिफिक हीट म्हणजे काय इट इज द अमाउंट ऑफ हीट energy per unit mass heat energy per unit mass required to resist the temperature by temperature by 1 degree Celsius by 1 degree Celsius specific heat म्हणजे काय it is the amount of heat energy per unit mass required to resist the temperature by 1 degree Celsius की त्याचं टेम्परेचर जे असणार आहे 1 डिग्री सेल्सिअस पर्यंत ते काय असणार आहे त्याच्यावरती काही बदल होणार नाही जी हीट दिल्यानंतर त्याला आपण म्हणतो काय स्पेसिफिक हीट द अमाउंट ऑफ हीट एनर्जी पर युनिट मास रिक्वायर्ड टू रेजिस्ट म्हणजे स्थिर असणे द टेम्परेचर बाय 1 डिग्री सेंटीग्रेड त्यानंतर पुढचा पॉइंट आहे त्याच्यामधलाच ब्राझिंग BRAZING ब्राझिंग द ब्राझिंग म्हणजे काय तर a method of joining the metal surface by introducing a molten non-ferrous alloy with melting point above 400 degree centigrade between them कि एखाद्या मेटल वरती दुसऱ्या मेटलचा लेयर द्यायचा आहे एक मेटल आहे तुम्हाला कॅडबरी माहिती आहे किंवा सँडविच माहिती आहे आतमध्ये एक पदार्थ असतोय आणि त्याच्या बाहेरनं आवरण वेगळ्या पदार्थाचं असते त्या पद्धतीचं काय ब्राझिंग म्हणजे काय की एखादा मेटल असणार आहे त्याच्यावरती दुसऱ्या वितळलेल्या मेटलचं कोटिंग द्यायचं आहे पण त्याचं टेम्परेचरही अबाव 400 डिग्री सेंटीग्रेड असलं पाहिजे त्याला आपण ब्राझिंग असे म्हणतो ब्राझिंग म्हणजे काय समजणार हा एक मेटल आहे तर याच्यावरती दुसरा मेटल ओतायचा आहे त्याचं कोटिंग त्याच्यावरती पण टेम्परेचर हे 400 डिग्री सेंटीग्रेड पेक्षा जास्त असणारा मेटल असला पाहिजे त्याला आपण ब्राझिंग म्हणतो पण ते नॉन फेरस अलॉय असलं पाहिजे नेक्स्ट पॉइंट बघा कास्टॅबिलिटी तर कास्टॅबिलिटी म्हणजे काय तर द प्रोसेस ऑफ पोरिंग molten metal into a mold and allowing it to solidify is known as castability तर एखादा साचा असतोय त्या साच्यामध्ये मेटल वितळायचं आहे ते वितळलेला मेटल त्या साच्यामध्ये ओतायचं आहे आणि त्या तुम्हाला त्या आकाराची वस्तू तयार होते त्याला आपण कास्टॅबिलिटी म्हणतो कास्टिंग
The process of pouring molten metal into a mold, mold म्हणजे साचा, and allowing it to solidify is known as casting. हे वितळलेला मेटल त्या मोल्ड मध्ये, त्या साच्यामध्ये ओतायचा आहे. मध्ये इतर येत होते बघा की एखादं तांब्याचं भांडं असेल किंवा अल्युमिनियमचा डबा असेल तर ते वितळत होते ती लोक, आणि त्याच्यामध्ये त्यांचे जे मूर्तींचं जे साचे आहे त्या साच्यामध्ये ते ओतलं की त्या आकाराची मूर्ती बनत होत होती. त्याला आपण काय म्हणतो, कास्टॅबिलिटी किंवा कास्टिंग असे म्हणतो. त्यानंतर पुढचा पॉइंट आहे स्टिफनेस. Stiffness is the ability of metal to resist deformation under stress. Stiffness म्हणजे काय? या अशी मेटलची ability to resist deformation under stress. की एखादा मेटल resist deformation under stress. स्ट्रेस म्हणजे ताणणे. ताणल्यानंतर तो हाय त्या पोझिशनला पुन्हा जात नाही, त्या गुणधर्माला काय म्हणतो, स्टिफनेस असे म्हणतो. हाय त्याच पोझिशनला राहतो किंवा त्याचं resist deformation under stress म्हणजे काय? Stiffness is the ability of metal to resist deformation under stress. Deformation under stress. तर असा मेटलचा गुणधर्म की स्ट्रेस ताणल्यानंतर मेटल रेजिस्ट डिफॉर्मेशन अंडर स्ट्रेस. ताणल्यानंतर मेटलची लेंथ वाढत नाही किंवा दाबल्या प्रेस केल्यानंतर त्याची लेंथ कमी होत नाही, त्याला आपण काय म्हणतो, स्टिफनेस. जसा आहे तसा आहे. आता लोखंडाचा ब्लॉक बघा, वडा गेला तर ओढत नाही, प्रेस करायला गेलं तर कमी होत नाही. रबरचा ठोकळा घेऊन बघा, ओढला तर रबर ताणतो, प्रेस केला की पुन्हा साईज कमी होते त्याची. तसं या ठिकाणी मेटलला होत नाही, त्या मेटलच्या गुणधर्माला आपण काय म्हणतो, स्टिफनेस असे म्हणतो. हे सर्व काय झाले, प्रॉपर्टीज ऑफ मेटल. या सर्व प्रॉपर्टीज आपण मेटलच्या या ठिकाणी बघितलेले आहेत. नेक्स्ट पॉईंटकडे जाऊ आपण. नेक्स्ट पॉइंट है प्रिपरेशन ऑफ अलॉय. अलॉय आता फर्स्ट आपण अलॉयची डेफिनेशन बघूया या ठिकाणी. अलॉय इट इज द होमोजेनियस
इट इज द होमोजेनियस मिक्सचर ऑफ ऑल एलिमेंट्स वन ऑफ विच मस्ट बी मेटल. आता अलाय म्हणजे काय, तर दोन किंवा दोन पेक्षा अधिक धातूंचं मिश्रण, की ते मिश्रण हे होमोजेनियस असलं पाहिजे, एक ग्रुप असला पाहिजे. तुम्ही आता सोन्याचे दागिने बनवताना माहिती आहे की त्याच्यामध्ये कॉपर धातू मिक्स करतात, आणि कॉपर धातू ज्यावेळी सोन्याच्या दागिन्यामध्ये मिक्स केला जातोय त्यावेळी ते मिक्सचर जे आहे ते होमोजेनियस बनलं जात आहे. त्याच्यामध्ये आपल्याला एकीकडे कॉपर त्या दागिन्यामध्ये आणि एकीकडे सोनं असं दिसत नाही. तर सोनं कुठं आहे आणि कॉपर कुठं आहे हे सुद्धा ओळखत नाही, त्याच्यामध्ये एकरूप झालेलं असते. आता तुम्ही गाडीच्या रिंग माहिती स्टेनलेस स्टीलचे असतात, त्याच्यामध्ये पण दोन किंवा दोन पेक्षा जास्त धातूंचं मिश्रण आहे. त्याच्यामध्ये लोखंड पण आहे, क्रोमियम पण आहे, निकेल पण आहे. तर त्याच्यामध्ये आपल्याला असं लोखंड एकीकडे दिसतंय, क्रोमियम एकीकडे दिसतंय असं कधी बघायला मिळत नाही. स्टेनलेस स्टीलची भांडी घरामध्ये ते अलॉयच आहे एक प्रकारचं. तर अशा अनेक गोष्टी आहेत की त्या अलॉयपासून बनवलेल्या आहेत की त्याचे गुणधर्म चेंज होतात, की आहे तसा मेटल ठेवला तर त्याचं करोजन होऊ शकते, गंजू शकते, किंवा लोड घेण्याची क्षमता त्याची जास्त असू शकत नाही. त्यासाठी त्या मेटलचं काय केलं जातं, अलॉय केलं जातं. अलॉय म्हणजेच काय, दोन किंवा दोन पेक्षा अधिक धातूचे मिश्रण. आता सोन्यामध्ये तांबे धातू का मिक्स करतात, तर तांबा कॉपर धातू हा मिक्स केल्यामुळे त्या सोने दागिन्याला कठीणपणा येतो, हार्डनेस येतो. कारण की सोन्या धातू मऊ आहे, सॉफ्ट मेटल आहे, तो हाय तसा प्युअर वापरला तर ते दागिने जास्त काळ टिकू शकत नाहीत, ब्रेक होऊ शकतात, तुटू शकतात. मग त्याला कठीणपणा येण्यासाठी, हार्डनेस येण्यासाठी त्याच्यामध्ये काही प्रमाणात कॉपर मेटल मिक्स केला जातो. म्हणजे कॉपर मेटल मिक्स केल्यामुळे त्या गोल्डला, सोन्याला काय होत आहे, हार्डनेस प्राप्त होतोय त्या दागिन्यांना. पण त्याच्यामध्ये कॉपर आणि आयर्न, कॉपर आणि गोल्ड हे दोन धातू वितळले जातात, एकामेकांमध्ये मिक्स केले जातात, पण त्यांना मिक्सचर होमोजेनियस तयार होते. दुधात पाणी ओतल्यानंतर बघा पाणी एकीकडे दूध एकीकडे दिसत नाही, एकसारखं दिसते तुम्हाला, त्याला होमोजेनियस म्हणतो. आणि पाण्यात तेल ओतून बघा, तेल तरंगल्यानंतर तुम्हाला दिसते सेपरेट, होमोजेनियस पाण्यामध्ये होत नाही, मग त्याला आपण होमोजेनियस म्हणू शकत नाही. तर या ठिकाणी होमोजेनियस मिक्सचर म्हटले. होमोजेनियस म्हणजे काय, दोन किंवा दोन पेक्षा अधिक धातू जेव्हा आपण एकत्र मिक्स करतो त्यावेळी त्यांचे मिक्सचर हे होमोजेनियस असणार आहे. त्याच्यामध्ये एखादा धातू सेपरेट असा दिसणार नाही, ते नवीन एक क्रिएट तयार होईल त्याच्यापासून मिळेल. आपण बघा रंग बनवतोय, ब्लॅक कलर रेड कलर मिक्स करून वेगळाच कलर तयार होतो, पण त्या ठिकाणी असं म्हणतो एकीकडे रेड कलर आणि एकीकडे ब्लॅक कलर सेपरेट होत नाही. दोन रंग मिक्स केले तर एकत्र होतात ना, एकरूप, आणि नवीन रंग तयार होतोय. त्या पद्धतीने या ठिकाणी अलॉय म्हणजे काय, दोन किंवा दोन पेक्षा जास्त धातू जेव्हा मिक्स केले जातात तेव्हा त्याच्यापासून एक नवीन धातू तयार होतोय, की त्या मिश्रणापासून, की त्याच्या प्रॉपर्टीच्या त्याच्यापेक्षा काय असणार आहे, बेटर, चांगले असणार आहे. ठीक आहे. नेक्स्ट बघतोय आपण प्रिपरेशन मेथड, प्रिपरेशन ऑफ अलॉय. प्रिपरेशन ऑफ अलॉय. प्रिपरेशन म्हणजे बनवणे. अलॉय कसं बनवलं जातंय, तर फर्स्ट त्याला दोन मेथड आहेत. फर्स्ट मेथड आहे ती फ्युजन मेथड आहे. पहिली मेथड आपण बघू, फ्युजन मेथड. फ्युजन मेथड, तर त्याच्या ठिकाणी काय केलेलं आहे बघा, हिटिंगला लावलेला आहे. ग्राफाइट रॉड मिक्सचर स्टर केलेला आहे, मोल्टन मिक्सचर. मोल्टन मिक्सचर नंतर कार्बन लेयर, हा कार्बन लेयर आहे.
तर या ठिकाणी काय केलेलं आहे बघा की फ्युजन मेथड मध्ये सुरुवातीला ज्या मेटलचं जास्त तापमान आहे तो मेटल या ठिकाणी वितळलेला आहे, त्याला हिटिंग दिलेलं आहे. या ठिकाणी ज्याचं तापमान जास्त आहे ते मेटल फर्स्ट वितळलेलं आहे आणि त्यानंतर ज्या मेटलचं तापमान कमी आहे त्याच्यापेक्षा मेल्टिंग पॉइंट ज्याचा जास्त आहे तो मेटल फर्स्ट या ठिकाणी वितळलेला आहे, मेल्ट केलेला आहे आणि त्याच्यामध्ये कमी मेल्टिंग पॉइंट असणारा मेटल मिक्स केला आहे. समजा पहिल्या मेटलचं याचा मेल्टिंग पॉइंट आहे 500 डिग्री सेंटीग्रेड, तो या ठिकाणी वितळलेला आहे. त्याच्यात बी 400 डिग्री सेंटीग्रेड आहे. तर पहिल्या मेटलचं 500 डिग्री सेंटीग्रेड तापमान असणारा हा ए मेटल पहिला याच्यात वितळायचा आहे. ते वितळल्यानंतर दुसऱ्या मेटलचं तापमान कमी असणारा बी चं 400, तो मेटल त्याच्यात टाकायचा आहे. तो मिक्स केला तर ते आपोआप त्याच्यात वितळेल, कारण की तापमान किती आहे पहिलं 500 डिग्री सेंटीग्रेड तापमान आहे. त्यामुळे 400 ला काय होईल बी मेटल आपोआप त्याच्यात मिसळून जाईल, वितळून जाईल. ते वितळल्यानंतर ते मिक्सर काय करायचं आहे, ग्राफाइट रॉडला काय करायचं आहे, स्टर करायचं आहे. स्टर करत असताना बाहेरची हवा त्या ठिकाणी आणि त्या वितळलेल्या मेटलचं ऑक्सिडेशन होईल. पण ते ऑक्सिडेशन होऊ नये म्हणून त्याच्यावरती कव्हर एक दिलेला आहे बघा, कार्बनचा दिलेला कोटिंग. कुणाचं दिलंय, कार्बनचं कोटिंग दिलेलं आहे की त्याच्यामुळे काय होतं आतल्या मेटलचं ऑक्सिडेशन होत नाही. इट कॅन बी प्रिव्हेंट द ऑक्सिडेशन, की त्या मेटलचं ऑक्सिडेशन होण्यापासून हा कार्बनचा लेयर थांबवतो. ठीक आहे. त्यानंतर हे मिक्सचर तुम्हाला ज्या आकाराचा मेटल पाहिजे त्या ठिकाणी मोल्ड करायचा आहे, ओतायचा आहे, त्या आकाराचा तुम्हाला काय मिळेल, अलॉय मिळेल. आता गाडीचे काही पार्ट जे आहेत टू व्हीलरचे वगैरे तर ते अलॉय पासूनच बनवलेले आहेत. तुम्ही ते ऑइल बदले वगैरे टू व्हीलरचे स्प्लेंडरचे वगैरे करताय बघा, त्याच्या साईडचं जे ॲल्युमिनियम किंवा अलॉयचं जे वापरलेलं असते मटेरियल ते अलॉयचं आहे. तर ह्या पद्धतीने ते बनवलं जातं. परत एकदा सांगतोय फ्युजन मेथड म्हणजे काय की ज्या मेटलचा मेल्टिंग पॉइंट जास्त आहे ते मेटल फर्स्ट या ठिकाणी मेल्ट करायचा आहे, वितळायचा आहे. त्यानंतर ज्याचा मेल्टिंग पॉइंट कमी आहे तो मेटल त्याच्यात मिक्स करायचा आहे, तो आपोआपच त्याच्यामध्ये वितळून जाईल. ठीक आहे. त्यानंतर ते मिक्सचर दोन मेटलचे एकत्र करण्यासाठी ग्राफाइट रॉडने काय करायचं आहे, स्टर करायचं. ते स्टर केल्यानंतर तिथं बाहेरला जी एअर आहे ते एअरमुळे त्या मेटलचं ऑक्सिडेशन होऊ नये म्हणून त्याच्यावरती एक कव्हर द्यायचा आहे. तो कव्हर कुणाचा आहे, कार्बनचा लेयर. ते कार्बन लेयर दिल्यामुळे त्याचं ऑक्सिडेशन होणं थांबेल आणि त्यानंतर तुम्ही तो मेटल काय करायचा, मिक्स झालेला वेल मिक्स झालेला मेटल तुम्हाला ज्या आकार पाहिजे त्या आकारामध्ये मोल्ड करायचा आहे. तो मधल्यापासून तुम्ही ती आर्टिकल किंवा अलॉय वस्तू बनवू शकता. त्यालाच मेथडला आपण काय तो फ्युजन मेथड असे म्हणतो. सोने आणि कॉपर तसंच आहे. त्यातला एक मेटल पहिला वितळला जातो, त्यानंतर दुसरा मेटल त्याच्यात टाकला की तो आपोआप वितळेल. ते मिक्सर स्टर करायचं त्या पद्धतीनं आणि ते तुम्हाला ज्या आकाराचा दागिना पाहिजे, समज सोन्याचं बिस्किट बनवायचं किंवा सोन्याचं दागिना काय तर बनवायचं तर त्याच्यामध्ये तुम्ही ते दागिने बनवणार ओतून त्याच्यापासून नवीन दागिने बनवू शकता. ठीक आहे. सेकंड मेथड आहे कॉम्प्रेशन मेथड. सेकंड मेथड बघा, कॉम्प्रेशन मेथड. कॉम्प्रेशन मेथड हे लिहून घेतलं का? कॉम्प्रेशन मेथड म्हणजे काय बघा, कॉम्प्रेशन मेथड मध्ये ह्या आकाराचा आपल्याला मेटलचा ब्लॉक बनवायचा आहे. तर या ठिकाणी ज्याचा अलॉय बनवायचा आहे त्या मेटलच्या पावडर घ्यायच्या. समजा 2 किंवा 2 पेक्षा जास्त मेटलचा आपल्याला अलॉय बनवायचा आहे तर त्या सर्व मेटलच्या काय करायच्या, पावडर घ्यायच्या. त्या पावडर मिक्स करून याच्यात घालायच्या. फाईन पावडर मिक्स केलेले आहे. वरून कॉम्प्रेस करायचं. वरून कॉम्प्रेस म्हणजे प्रेस करायचं. सायकल मध्ये हवा भरताना तुम्ही पंप प्रेस करताय त्या पद्धतीने वरून काय करायचं, कॉम्प्रेस करायचं.
ते पार्टिकल्स एकमेकात जाऊन बसतील आणि त्यावेळी हिटिंग द्यायचं. पण हिटिंग कुठपर्यंत द्यायचं की ते मेटल्स जेवढे आहेत आतमध्ये मिक्स केलेले ते सर्व मेटल्स वितळता कामा नये. जस्ट बिलो इट्स मेल्टिंग पॉइंट, की मेल्टिंग पॉइंट पेक्षा थोडंसं कमी तापमान द्यायचं. त्यामुळे काय होईल, ते सर्व पार्टिकल जे आहेत ते एकमेकाला चिकटले जातील. आतमध्ये पावडरचे जे पार्टिकल्स आहेत ते एकमेकाला चिकटले जातील आणि त्याच्यापासून तुम्हाला एक नवीन आवाज जी पाहिजे ती वस्तू त्या ठिकाणी मिळून जाईल. कॉम्प्रेशन मेथड म्हणजे काय, तर एखाद्या कंटेनरमध्ये ज्या मेटलचा आवाज बनवायचा आहे त्या सर्व मेटलच्या पावडर या ठिकाणी भरायचे आहेत धातूच्या पावडरी. त्यानंतर वरून तुम्ही कॉम्प्रेस करायचं आहे. ते कॉम्प्रेस केल्यानंतर हिटिंग द्यायचं. पण हिटिंग देत असताना बिलो इट्स मेल्टिंग पॉइंट, कुठपर्यंत तापमान द्यायचं की तो मेटल आतला वितळता कामा नये, त्याच्या मेल्टिंग पॉइंटच्या जवळपास. तर समजा 1000 टेम्परेचरला वितळत असेल तर तुम्ही त्याला 900 डिग्री सेंटीग्रेड किंवा 950 डिग्री सेंटीग्रेड पर्यंत तापमान द्यायचं आहे. त्या तापमानाला ते सर्व मेटलचे पार्टिकल जे आहेत ते एकमेकाला काय होते, चिकटले जातील, एकमेकात एकरूप होतील आणि त्याच्यापासून एक आपल्याला नवीन मेटल आला त्या ठिकाणी मिळेल. त्या मेथडला आपण कॉम्प्रेसिंग मेथड असे म्हणतो. परत एकदा दोन्ही मेथड मी एक्सप्लेन करतोय. फ्युजन मेथड म्हणजे की ज्या मेटलचा जास्त मेल्टिंग पॉइंट आहे तो मेटल काय करायचा, पहिला मेल्ट करायचा आहे, वितळायचा आहे. आणि त्याच्यामध्ये ज्या मेटलचा मेल्टिंग पॉइंट कमी आहे तो मेटल काय करायचं, त्यात मिक्स करायचं. त्यानंतर मिक्स केल्यानंतर ते मिक्सचर ग्राफाइट रॉड न स्टर करायचं आहे. स्टर मिक्स का करायचा, तर ते होमोजेनियस बनलं पाहिजे. होमोजेनियस म्हणजे काय, त्याच्यात ओळखता कामा नये कुठला मेटल कोणीकडे आहे. तर दोन्ही मेटल एकत्र आपण कलर मिक्स करतोय बघा, कलर मिक्स असं करतोय की त्यात ओळखत नाही की हा रेड कलर किंवा हा ब्लॅक कलर, त्याच्यापासून एक नवीन एकरूप कलर तयार होतो. तसं ते मिक्सचर स्टर करायचं आहे. त्यावेळी बाहेरले एअर त्याच्या सानिध्यात येऊन त्याचं ऑक्सिडेशन होऊ नये म्हणून त्याच्यावरती फाईन चारकोल पावडर मिक्स करायची आहे, कोटिंग द्यायचं आहे. आणि त्यानंतर ते वितळलेलं जे मिक्सिंग जे आहे मिक्सचर ते तुम्ही मोल्डमध्ये घेऊन नवीन हवाय बनायचं आहे. त्याला आपण फ्युजन मेथड म्हणतो. कॉम्प्रेशन मेथड म्हणजे काय, तर ज्या मेटलचा अलॉय बनायचा त्या मेटलच्या सर्व पावडर घ्यायचे. पावडर घेतल्यानंतर त्या कॉम्प्रेस करायचे, कॉम्प्रेस इथपर्यंत करायच्या. त्यानंतर त्याला हिटिंग द्यायचा. हिटिंग दिल्या कुठपर्यंत द्यायचा की त्या ज्या पावडर आतमध्ये आहेत त्या डिफ्यूज झाल्या पाहिजेत बिलो इट्स मेल्टिंग पॉइंट, की त्या पावडरचा मेल्टिंग पॉइंट जो आहे त्याच्यापेक्षा कमी तापमान द्यायचा आहे की त्या तापमानाला ते एकमेकाला डिफ्यूज झाल्या पाहिजे, चिकटल्या पाहिजेत आणि त्याच्यापासून जे हवा तयार होईल त्याला काय म्हणतो आपण कॉम्प्रेशन मेथड पासून बनलेला हवा म्हणतो. ठीक आहे, हे जे नोट्स आहेत ते तुम्हाला मी ग्रुपवर पाठवतोय, हे लिहून घ्या. नंतर नेक्स्ट टाइप आहे क्लासिफिकेशन ऑफ अलॉय. क्लासिफिकेशन ऑफ अलॉय क्लासिफिकेशन ऑफ अलॉय. अलॉयचं वर्गीकरण दोन प्रकारे पडतंय. फर्स्ट आहे फेरस अलॉय. फेरस अलॉय एक्झाम्पल स्टील. आणि सेकंड आहे नॉन फेरस अलॉय. नॉन फेरस
ब्रास, ब्रॉन्झ ही एक्झाम्पल आहे. तर फेरस अलॉय म्हणजे काय, तर अलॉय जे बनवलेलं आहे त्या अलॉयमध्ये फेरस म्हणजे कोण, आयर्न, आयर्न म्हणजे कोण, लोखंड. तर त्या अलॉयमध्ये आयर्न हा मुख्य घटक असणार आहे, लोखंड, त्याला आपण फेरस अलॉय म्हणतो. आता स्टील, तुम्ही स्टील बघितलेलं आहे, कन्स्ट्रक्शन बांधकाम जे बिल्डिंग बांधतात किंवा ब्रिज वगैरे त्या ठिकाणी स्टीलचा वापर केला जातो, लोखंड. तर ते स्टीलचे रॉड जे आहेत ते काय फेरस अलॉयचं आहे की त्याच्यामध्ये कार्बन मिक्स असतो. कार्बनचं प्रमाण काय असतंय, थोडं जास्त असतंय आणि त्यापासून बनवलेला आपण काय म्हणतो, स्टील असे म्हणतो. त्याला हाय कार्बन स्टील म्हणतो की त्याचा हार्डनेस लोड घ्यायची क्षमता त्याच्याकडे जास्त असते. नॉन फेरस अलॉय म्हणजे काय की हे अलॉय बनवलेले जे आहे त्या अलॉयमध्ये आयर्न हा घटक असत नाही, आयर्न हा मुख्य घटक असणार नाही. त्याच्या व्यतिरिक्त जे बनवलेले आहे त्याला ब्रास किंवा ब्रॉन्झ आपण म्हणतो. ब्रास हा कॉपर, झिंक धातूपासून बनवलेला, ब्रॉन्झ, ब्रॉन्झ हा कॉपर आणि टीन, कॉपर आणि टीन ह्या दोन धातूपासून बनवलेला आहे. तर ह्याच्यामध्ये ब्रास मध्ये कॉपर आणि झिंक आहे, या दोन्हीपासून ब्रास बनवलेला. ब्रॉन्झ मध्ये कॉपर आणि टीन आहे, या दोन्हीपासून हे बनवलेलं. पण आयर्न कुठे दिसत नाही. आयर्न म्हणजे कोण, Fe हा याच्यात कुठेही दिसत नाही. म्हणून त्याला आपण नॉन फेरस अलॉय म्हणतो की ज्या अलॉयमध्ये आयर्न हा घटक, मुख्य घटक असत नाही, आयर्न नसतो, त्या अलॉयला नॉन फेरस अलॉय असतो. फेरस अलॉय म्हणजे काय की त्याच्यामध्ये आयर्न हा मुख्य घटक असतो, फेरस हा मुख्य घटक असतो, त्याला आपण फेरस अलॉय म्हणतो. एक्झाम्पल स्टील, स्टील मध्ये आयर्न मेटल आहे, कार्बन मेटल आहे, कार्बन आहे, तर त्यापासून बनवलेलं आहे. कार्बनचं थोडं जास्त प्रमाण असते म्हणून त्याला आपण स्टील, हाय कार्बन स्टील असे म्हणतो. त्यापासून बनवलेलं आहे, त्याला फेरस अलॉय असे म्हणतो. असं अलॉयचं दोन प्रकारे वर्गीकरण बघूया आपण, फेरस अलॉय आणि नॉन फेरस अलॉय. ठीक आहे. नेक्स्ट पॉइंट पुढच्या लेक्चरला बघतो आपण. थांबूया या ठिकाणी.